नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम डॅश अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज जो आपला टॉपिक आहे आकृतीमधील चौरसांची संख्या मोजणे, एकदम सिंपल मेथडनं बघू। बघा, लक्ष द्या व्यवस्थित। बघा, शेजारच्या आकृतीमधील चौरसांची संख्या किती आकृती दिलेल्या आहे आणि आपल्याला काही विचारलाय एकूण चौरस किती। मग बघा, आपण एक एक चौरस मोजू, एखादा सुटू शकतो, याच्यापेक्षा अजून समोर मोठी आकृती असेलच। बघा, लक्ष द्या। आता काय करायचं, सिंपल नंबर टाकून द्या, 1 2 3 4। सेम उभे पण नंबर टाकून द्या, 1 झालेला आहे, 2 3। त्यानंतर बघा, यांचा काय करायचा, गुणाकार करायचा, तिरपा गुणाकार लास्ट सोबत। एकदम व्यवस्थित बघा, म्हणजे किती होईल, 3 गुणिला किती 4 अधिक 2 गुणिला किती 3, 2 गुणिला 3। हे उभ्या याच्यातले अंक संपले, बरोबर आहे ना। आता उरला किती, हा 1 आणि 2। याच्यामधला मोठा आकडा कोणता दिसतोय आपल्याला, 2 प्लस किती 2। बघा, त्यानंतर करून टाका यांचा गुणाकार, 4 तिरी 12 अधिक 3 दुने 6 अधिक किती 2, 12 अधिक 6 18, 18 आणि 2 किती 20। म्हणजे वरील आकृतीमध्ये एकूण चौरस किती असतील, 20। चौरसांची संख्या किती असतील, 20। ओके, समजा जर आपल्याला या आकृतीमध्ये एकूण चौकोन विचारले असते, एकूण काय विचारले असते, चौकोन। मग बघा, चौकोन चौरसापेक्षा जास्त आहेत। बघा कसं काढायचं, बघा आता हे काय काढलो आपण, चौरस काढलेला आहे ना। मग बघा, एकूण जर चौकोन विचारले तर काय करायचं, बघा आडवी बेरीज करा गुणिला उभी बेरीज, यांची बेरीज करा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10। आडवी बेरीज किती आली, 10। उभी बेरीज करा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, उभी बेरीज किती आली 6। मग एकूण जर चौकोन विचारले तर काय करायचं, बघा आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज, आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज। बघा एकदम व्यवस्थित, आडवी बेरीज किती आली आहे 10 गुणिला उभी बेरीज किती आली 6, 10 गुणिला 6, 10 छक 60, बरोबर आहे ना। म्हणजे एकूण चौकोन किती असतील 60 आणि एकूण चौरस किती असतील 20। ओके, त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघा, खालील आकृतीत चौरस किती। आता बघा, तुम्ही सोडवा व्यवस्थित। काय करायचं, नंबरिंग टाकून द्या, 1 2 3 4 5। किती पण मोठी आकृती असू दे, घाबरायचं नाही। आता उभे नंबर टाका, 1 दिलाय ऑलरेडी, 2 3 4 आणि 5। आपल्याला काय काढायचं आहे, चौरस काढायचा आहे ना। चौरस म्हटल्यावर तिरपा गुणाकार, शेवटचा शेवट सोबत 5 गुणिला किती 5 प्लस 4 गुणिला किती 4 प्लस 3 गुणिला किती 3 प्लस 2 गुणिला किती 2। अंक कोणता उरला, इथं एकच अंक उरला, म्हणजे प्लस किती 1। ठीक आहे, 5 5 25 प्लस 4 16 प्लस 3 तिरी 9 प्लस 2 दुने 4 अधिक हा किती 1। सिंपल बेरीज करून टाका, 4 आणि 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 5 हातचे किती 2। बघा आता एक दशक, 1 आणि 2 3 आणि हातचे किती होते 2, 3 आणि 2 5। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरस किती असतील 55। एकूण चौरस किती असतील 55। आणि आपल्याला जर चौकोन जर विचारला असता, चौकोन कसे काढायचे, आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज। आडवी बेरीज करून टाका, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। आणि उभी बेरीज किती, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। म्हणजे एकूण चौकोन किती झाले असते, आडवी बेरीज किती 15 गुणिला उभी बेरीज किती 15, 15 गुणिला 15 किती 225। ओके, समजत आहे सर्वांना। त्यानंतर बघा, त्या नेक्स्ट प्रश्न बघा, काय विचारलाय, खालील आकृतीत चौरस किती। पण जो आपण या आधी जे आकृती बघितल्या होत्या यावाल्या, त्याच्यापेक्षा थोडा वेगळा पॅटर्न आहे। हा बॉक्सवाला होता, 5x5 चे बॉक्स होते, बरोबर आहे ना। त्यानंतर बघा, इथं बघा तुम्हाला हा जो लहान सर्कल लहान जो बॉक्स दिसत आहे, हा मंगांच्या सारखा दिसत आहे। मग आपल्या इथं चौरस किती असतील, 1 2 नंबरिंग टाकून द्या, 1 2, 2 गुणिला 2 अधिक किती, हा 1 उरला आहे ना 1, 2 दुने 4 अधिक 1 किती झाले 5। म्हणजे इथं किती आहेत एकूण चौरस 5। त्यानंतर बघा, अजून आपल्याला दिसत आहेत, बघा हा पण एक चौरस आहे,
बरोबर आहे ना. हे 5 प्लस किती, हा एक छोटा 6 आणि त्यानंतर बघा अजून एक, हा सर्वात मोठा एक चौरस. म्हणजे वरील आकृतीमध्ये किती चौरस असतील एकूण, 5 अधिक 1 6 आणि किती 7. एकदम सिंपल आहे बघा, किती चौरस असतील 7. ओके ठीक आहे. बघा प्रश्न काय म्हटलाय, बुद्धिबळ पटात एकूण किती चौरस आहेत. मग बघा बुद्धिबळाचा जो पट असतो तो किती बाय 8x8चा असतो, बरोबर आहे. हा प्रश्न दोनदा रिपीट झाला, एकदा एमपीएससी ला पण विचारला होता, त्यानंतर पोलीस भरतीला मागच्या वर्षी 2024 ला विचारलेला होता. बघा आता बुद्धिबळाचा जो पट आहे तो किती 8x8चा असतो. मग बघा आपल्याला काय मोजणं आहे, एकूण चौरस, बरोबर आहे. नंबरिंग करून टाका, 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 आणि किती 8. एक्झाम मध्ये डायग्राम दिलेली नव्हती. ओके त्यानंतर बघा गुणाकार किती, 8 गुणिला 8 प्लस चौरस मोजून आहे ना, तिरपा गुणाकार 7 गुणिला किती 7 प्लस 6 गुणिला किती 6 प्लस 5 गुणिला किती 5 प्लस 4 गुणिला किती 4 प्लस 3 गुणिला किती 3 प्लस 2 गुणिला किती 2 प्लस हा बाकी किती आहे 1. बघ करून टाकू आपण, 8 8 64 अधिक 7 7 49 अधिक 6 6 36 अधिक 5 5 25 अधिक 4 16 अधिक 3 3 9 अधिक 2 2 4 अधिक किती 1. बघा बेरीज व्यवस्थित करून टाका. 9 4 13 13 6 19 19 आणि 5 24 24 आणि 6 30 30 आणि 9 39 39 आणि 4 43 43 आणि 1 44 ची 4. हातचे किती 4 लक्षात ठेवा. ओके त्यानंतर दशक स्थानचे 6 4 10 10 3 13 13 2 15 15 1 16 आणि हातचे किती होते 4. म्हणजे बुद्धिबळाच्या पटलावर एकूण किती चौरस असतात 204. किती 204. हा डायरेक्ट पाठ करून ठेवा ठीक आहे. बुद्धिबळ पटात एकूण किती चौरस असतात 204. धन्यवाद.